दरम्यान एक मोठी बातमी, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जोरदार राडा झाला। एका प्रकरणात तक्रार करण्यासाठी आलेले तरुण हे आपापसात भिडले। कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हाणामारी झालेली आहे। काही तरुणांना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कोळसेवाडी पोलीस ठाण्यातले हे दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतात। दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी देखील होताना आपल्याला बघायला मिळते। धक्काबुक्की देखील झालेली आहे। वादावादी सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली। या संदर्भातले अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अमजद, काय अपडेट्स? सौरव, कल्याणपूर्वीतील खडेगोरी परिसर या परिसरात दोन गटात हाणामारी झाली होती आणि त्या संदर्भात तक्रार करायला एक गट कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये आला होता आणि या गटातील जे काही तरुण आहेत त्यांच्यात आपसात वाद झाला आणि या वाद झाल्यानंतर हे तरुण आपसात भिडले आणि चक्क पोलीस स्टेशन मध्ये हा राडा झाला आहे। पोलिसांनी मध्यस्थी केली आणि पोलिसांनी या तरुणाला आता ताब्यात घेतले। या दरम्यान पोलिसांना देखील तरुणांनी मारहाण केल्याचे दिसत आहे। सध्या या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी जे हाणामारी करणारे तरुण आहे त्यांना ताब्यात घेतले आहे, परंतु पोलीस स्टेशन मध्येच तक्रार द्यायला आला तरुणांमध्ये वाद झाल्याने आणि हाणामारी झाल्याने एकच आश्चर्य व्यक्त होत आहे। अमजद, हा वाद कोणत्या नेमक्या कारणामुळे झाला, काही कळू शकतंय का? सौरव, कल्याणपूर्वेत खडेगोरी परिसर आहे, या परिसरात दोन गटात राडा झाला होता आणि त्या राड्यानंतर एका तरुणाला मारहाण झाली होती आणि त्याची तक्रार घेऊन काही लोक कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये आले होते आणि जे लोक पोलीस स्टेशन मध्ये आले होते त्यांच्यात वाद झाला। म्हणजे एक जे ग्रुप होता त्या ग्रुपमधील काही तरुण आपापसात भिडले अशी सध्या माहिती आहे एका विषयावर आणि त्यानंतर हाणामारी तिकडे सुरू झाली। सध्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मात्र वाद नक्की काय आहे हा आता तपास पोलिसांनी सुरू केला आहे आणि तरुणांना ताब्यात घेतलंय। मात्र पोलीस स्टेशन मध्येच तक्रार करण्यासाठी आलेले हे जे तरुण आहे आपसात भिडल्याने एकच खळबळ उडाली आहे। निश्चितच अमजद, यावर लक्ष ठेवून असतात, याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।